Please like and subscribe to Nisha's Classics and press the bell icon. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अथ श्री दत्त लीलामृताभिसार द्वितीय लहरी प्रारंभ। श्री गणेशाय नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। असा राजा राज्य करी त्याये वैराग्य लहरी। राज्य टाकी दुरीधरी ज्ञानाभीते ज्ञानाब्धी श्री दत्तात्रेय। राजा येता मौनी होय उभा राजा चिंती पाय। अपायघ्न ऐसे किती दिन गेले दत्ते ध्यान न सोडिले। भूपे स्तवा आरंभिले भ्याले मन येती देवर्षी प्रभाती। नित्य वंदूनी ते जाती शांततपा कुंडी हाती। धरी राहे एके दिनी उठे दत्त कुंडी घेई शौचा जात। यथाविधी होता पूत शिष्याला त्याने सामग्री दिधली। दत्ते नित्य क्रिया केली धारणा ही आरंभिली। पहिली जैसी शिष्य म्हणे राजा येथ प्रायोपवेशने त्रस्त। देतो आणि इच्छी वित्त दत्त म्हणे राजा वदे पुरे आता। परीक्षा हे गुरुनाथा ज्ञानाविना नसे आस्था। आता मला मृत्यू माझा आज्ञाधार। देव माझे अनुचर रिद्धी सिद्धीचे मी घर। हे त्वा केले राज्यलक्ष्मी पुत्र नारी। आप्त होती अंती दुरी नको वार्ता यांची हरी। तारी शिष्या शास्त्रे झाला मला भ्रम प्रत्येकाचे भिन्न वर्म। दत्त बोले एक धर्म सर्वशास्त्री क्षुद्र शास्त्रे पडविता। इंद्रे गुरुला पुसता तो त्या सांगे सात गाथा। ह्या त्या ऐक एक शिल्पी शास्त्राधारे बांधी देवालये घरे। दान धर्म तेथे बरे नित्य होती आधी व्याधी कोणा नोहे। ऐसे त्याचे कौशल्य हे रुचे सर्वा धनलाहे। वाहे धर्मी मरो निघे स्वर्ग सुख पुढे राजा तो धार्मिक। पुनः झाला विप्रचोख ब्रह्मनिष्ठ एक विप्र स्मार शास्त्री। जगी धुंडे शास्त्रोक्त स्त्री एका राये कांता पुत्री। त्या दाविली आली तेव्हा त्याला मूर्छा कन्या करी त्याची इच्छा। राजा तैसी त्यांची वांछा पूर्ण करी राज्यार्धेशी कन्या देई। खुशी झाला तो जावई स्मार रंगे रंगी घेई। तिशी भोग नरादि ब्रह्मांतानंद रती ते घे प्राज्ञमंद। ते नेणे तो अंती खेद घेन शांती। कलई संयोगे ह्याला मोही मोही म्हणे त्याला। ए अन्योन्या मोह आला याला तैसा। अंतरता होती कष्टी परस्परा एक दृष्टी। होती आनंदाच्या गोष्टी पोटी प्रेम। ऐशा आनंदे तो मेला सस्त्रीक गंधर्व झाला। तेणे शंभू तोषविला ख्याल गाता। शिवे ब्रह्मलोका नेला तेथे घे क्रममुक्तीला। तेव्हा दोष या शास्त्राला आला कैसा। वेद शर्मा गोदावासी शांत दांत सुत त्यासी। होता सात भूते त्यासी ग्रासी येला। पडे रडे उडे हसे खाई गाई नाही असे। सात भाव करीतसे पिसेपणे नाना उपाय योजिले। भूत एकही न गेले एके दिनी भिक्षू आले दुर्गंधांगी। विप्र भिक्षा देता छवी त्याची देखे जेवी रवी। पळे भिक्षू विप्रजवी धावे पाठी। मार गाळी सोसी जेव्हा दत्तदावी रूप तेव्हा। विप्रवदे पुत्राला व्हा प्राणदाते। दत्त सात मंत्र सांगे
रोज एक एक सांगे, त्याच्या कानी ह्यानी वेगे भूते जाती. ऐसे सांगोनी हो गुप्त, विप्रे तैसे केले व्यक्त. रोज रोज एक तप्त भूत गेले, एका एका योगे जसे. मनोमल जाती तसे, जो जो जाई त्याची नसे. ती ती चेष्टा फटकाराने उच्चाटिता, राक्षस ही हो धावता. भूताद्याची कैची वार्ता उच्चाटने. पुत्र झाला पूर्ववत, अभ्यासे हो जीवन्मुक्त. मंत्रशास्त्रे साधनात हित हे हो. माता पुरी विष्णुदत्त, करी कर्म मीमांसोक्त. त्याचे अंगणी अश्वत्थ गुप्त असे. ब्रह्म राक्षस त्या वृक्षी, विप्रदत्त बळी भक्षी. न देती जे त्या तो शिक्षी, रक्षी विप्रा. शुद्धान्ने येत्या शांतता, वर देतो विष्णू दत्ता. भार्यामते मागे दत्ता, दावी ऐसे. बोले राक्षस हे जरी, मला साक्षात नो हे तरी. दुरी दावी स्वार्थ करी, फेरी वारी. एके दिनी विप्राभूत, दावी मद्यापनी दत्त. विप्रपाहे म्हणे मत्त, दत्तनहा. गुप्त झाला तो तत्काळ, विप्रताडी स्वकपाळ. भूत बोले दोन वेळ, दावी पुनः. भूत बोले एके दिनी, आहे दत्त तो स्मशानी. विप्र गेला तेथे हाणी, त्या ते दत्त. मागे होता दत्त गुप्त, झाला विप्रावदे भूत. पुनः दावी हो तू सक्त, पदी धैर्ये. पुनः दावी एके दिनी, कुत्र्या काका दे छेदूनी. खरमांस त्या जाऊनी, दत्ता पाहे. उसे काय कार्य तरी, सांगे श्राद्धी क्षण करी. तरोनी तू मला तारी, वारी भवा. पत्नी बोले व्हा सादर, विप्रा म्हणे सोडी दर. जाता दत्तपदी फार, मार देत्या. वदे दत्त सोडी पाद, तो बोले पूर्वी छंद. क्षण घेई दर्श श्राद्धा, सिद्ध करी. दत्त म्हणे नष्ट भ्रष्ट, मी अस्पृष्ट तू रे शिष्ट. विप्र म्हणे ब्रह्मनिष्ठ, वरिष्ठ तू. दत्त रूप दावी होती, श्वान काक श्रुती स्मृती. वदे विप्र माझी मुक्ती, होती झाली. दत्त बोले मी ये विप्र, पंक्ती योग्य सांगे क्षिप्र. तेव्हा येतो हर्षे विप्र, सांगे भूता. भूत बोले सूर्याग्नी ते, योजितो ही घरी स्त्री ते. सर्व सांगे ती पाका ते, शीघ्र करी. अन्नपूर्णा ज्याच्या पाशी, तो श्री दत्त येत्या पाशी. सरसान्नाची हो राशी, दासी सिद्धी. एओनी श्री दत्त बोले, विप्र अद्यापि न आले. पत्नी आसन दे बोले, बैसा येती. येती बाहेर प्रार्थुनी, बाहे सूर्या तो घेऊनी. विप्ररूपा त्या आसनी, बैसवीती. दत्तवदे देवस्थानी, कोण विप्रते ऐकूनी. प्रार्थी अग्नी ते येऊनी, तोही वैसे. मग सांग श्राद्ध केले, सर्व देव तृप्त झाले. पितरही मोक्षा गेले, बोले विप्र. ब्रह्म राक्षसोपदेशे, झाले दर्शन हे असे. दत्ता ध्यान मनी ठसे, ऐसे करी. दत्तवदे मी त्वच्चित्ता, न सोडी दे मद उच्छिष्टा. भूता तो तू स्त्रीही आता, मुक्तता घ्या. दत्त विद्या सूर्ययान, अग्निसिद्धी देते तीन. गुप्त झाले धरी ध्यान, ब्राह्मण तो. उच्छिष्टे हो भूतमुक्त, विप्र झाला प्रेष्ठ भक्त. आचरिता मीमांसोक्त, मुक्त हो की. गोदातिरी हरी शर्मा, विशी भोगी पूर्वकर्मा. देवद्रोहे सहगुल्मा, जन्मा आला. त्यात क्षय द्वादशाब्दी, ब्रह्मघाते षोडशाब्दी. जलोदर पुढे त्र्यब्दी, जीर्णज्वर. हो षण्मासे अतिसार, चौमासाने भगंदर. त्रिदोष शेखी थोर, मारक जो. तत्स्त्री जाई विष्णुदत्ता, शरण तो प्रायश्चित्ता. योजी कर्म विपाकोक्ता, स्त्री करवी. जो जो प्रायश्चित्त होत, रोग तो तो होई नष्ट.
त्रिदोषा वैद्यशास्त्रोक्त मात्रा पाजी विप्र झाला रोगमुक्त मंत्र देत्या विष्णुदत्त त्याने विप्र झाला सक्त दत्तपदी रोग जाता पुष्टी रसे माया जाता ज्ञाने तसे श्रेय तदर्थ हे असे शास्त्रोपाय एक माता रोग होता निंब पाजी निजसुता तो न पिये लाडू देता पिता झाला तैसी फलश्रुती गाऊन हे जाणे त्या ज्ञानपूर्ण बाणे नेने त्या भ्रमण ये शास्त्रार्थी लोका प्रवृत्ती हो लाडू भासे निवृत्ती ती कडू आर्ता दावी फळ लाडू श्रुती माता जगी किंवा स्वर्गी भोग प्रयोग की शत्रुभंग करावया हे शास्त्रांग सांग कसे एक देव दत्त देशी जाता मागे तत्स्त्रीपाशी घेऊनी पतिरूपासी झोटिंगये म्हणे जाणे ज्या कार्यासी तो भेटला वेशी पाशी परतलो मी शीघ्रेशी प्राणप्रिये अशी तिशी घाली भुली भार्या सत्य समजली भोग देता ती भागली आली शंका मोठी त्याची भोगशक्ती पोटी ठेवी लाजे नेती दाटी शोके तो मासांती पती आला पिसा म्हणे त्या तू कोण विप्र म्हणे मी ब्राह्मण माझे घरी तू रे कोण मद्रुपाने तो म्हणे मी घरधनी कपटी तू जाय थुनी हे ऐकोन विप्रहाणी तोही त्याते ग्रामी लोका झाला खेद त्यांच्या रूपा नसे भेद विष्णुदत्तापाशी वाद तोडू चला म्हणून ते तेथे आले विष्णुदत्त त्याते बोले तुल्य रूप दोघा भले तुल्य ध्वनी एक सत्य एक धूर्त दाविल हे आता दत्त विप्राश्वेत भूत रक्त रेखी मुद्रा पुसे एका एका भिन्न घरवस्त्र धनधान्य स्त्रीचे लक्षण सामान्य सांगे विप्र इटा कौले वासे धन कनसंख्या पात्रमाण स्त्रीचे बाह्यांतरलक्षण भूत सांगे तो संशय लोका आला विप्र म्हणे या क्षेत्राला फिरोनिये पूर्वी त्याला सत्य मानू क्षणे भूत ये देखून विप्रा लागे अर्धा दिन म्हणे त्या ते सांगा खूण ह्या नगाची विप्रषडया मे ये भूत या मार्धे लोक म्हणत नरनो हे हाची भूत विप्र म्हणे या कुंडीच्या तोटीतून येतो घे स्त्री हे ऐकून रिघे भूत तद्बंधन विप्र करी ओम हुम फट्भो महावीरा भूता बांधी बांधी वरा भूमी तळी गाडी वरा शिळा ठेवी लोका म्हणे विष्णुदत्त येता ओळखिला भूत खात्री व्हाया क्रम येथ हा दाविला सर्वा झाला महानंद ऐसा शास्त्रे जाता खेद लाभे खरा परानंद भेद नुरे एका विप्रा झाला सूत पूर्वीचा तो योगभ्रष्ट उन्मत्तसा तो वर्तत संगभये मोठा होता हि तो नेणे मळमूत्र खाणे पिणे कोणी म्हणे भूत भेणे ऐसा हो की सर्वोपायता ते केले ते सर्व वाया गेले विष्णुदत्तापाशी नेले त्या बाळा ते त्याने ज्ञानी ओळखिला लोका म्हणे तुम्ही चला बोले त्याला का ह्या लिला मुला केल्या कोणाचा तू कोठे जासी वाटे भय मोठे घेसी आई बापा कान देसी पुत्र सुख बाळवदे हा एकला सबाह्यांतरी भरला जाणे येणे नसे ह्याला संबंध ही भक्तवदे सत्य हेची तरी भीती का संगाची चेष्टे परी घे लोकांची रहाटी तू घरी जारिणी वावरे तिचे चित्त जारी ठरे ज्ञाता देवी क्रियाचरे ब्रह्मीलीन यात त्याचा नसे तोटा उपकार आणि चेष्टा दोन्ही लाभे ब्रह्मनिष्ठा नीतिशास्त्रे मग बाळ सोडी खोडी ब्राह्मणी त्या जेऊ वाडी अन्न खाता ते दे दडी भीती त्याची पिता पाहे शांत सुता म्हणे घालविले भूता वंदुनी ते विष्णुदत्ता जाती घरा भ्रममात्र हा संसार यात शास्त्रे मिळे सार सारे भव पारावार
पार होई शास्त्रैक्यार्थ सात गाथा गुरु सांगे देवनाथा मग दत्तपदी माथा राव ठेवी इति श्री दत्तलीलामृताब्धौ सप्तगाथाख्या द्वितीय लहरी संपूर्णम्